आम्ही आलेलो आहेत ग्रामपंचायत भूतनाथ वायरी बीच भूतनाथ बीच. दीदी खेळायचं नाही का तुला पाण्यात? आता आम्ही जेवायला आलेलो आहे शिवकृपा हॉटेलवर आणि पाहूया मालवणी थाली काय. आणि शौर्याला पण भूक लागली होती आणि ही पहा आमची पण थाली आलेली आहे. जे खायचंय ते आणि आता एक एक कुकीज सर्वजण घ्या. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज आम्ही आहोत मालवणमध्ये. आणि मालवणमध्ये आता चाललो आहेत आम्ही बीचला. तर आर्या शौर्या तर एवढे एक्सायटेड आहेत आणि त्या समोर जात आहेत पप्पासोबत. शौर्या तर पुढे गेली आणि आर्या पण समोर जाते. तर चला पाहूया मालवणचं हे छान असं बीच. पाहू शकता किती सुंदर असा हा रस्ता आहे आणि दोन्ही साईडनी भिंत आणि हिरवळ झाडं आणि ते पण एवढ्या उन्हामध्ये हिरवेगार असे हे झाडं. ते पाहून खूप मस्त वाटलं. आणि विशेष म्हणजे जो आपल्या मराठवाड्यामध्ये सध्या उष्णतेचं वातावरण आहे तेच इकडं मस्त थंडगार असं वातावरण. आणि छान आम्ही 1-2 रील काढल्या मी आणि प्रियानी. आणि ती पहा प्रियाची मुलगी श्रेया. आणि मस्त रील झाल्याच्यानंतर रिटेक घेतलं कारण की थोडीशी रील आमची चुकली होती. आणि पुढं गेलो. आणि हे बीच कोणतं बीच आहे तर हे बीच आहे ग्रामपंचायत भूतनाथ वायरी बीच. बापरे, ह्या बीचचं नाव पाहूनच असं वाटलं अरे बापरे हे भूतनाथ बीच आहे का भूताचं बीच आहे. समोर गेल्याच्यानंतर पाहिलं होतं काय सुंदर असा किनारा आणि समुद्र. ते पाहून पण असं मन प्रसन्न झालं. आणि साहेब बच्चे कंपनी अगोदरच येऊन थांबले होते. हे बाबा आणि साहेब थांबलेले होते. त्यांना म्हटलं हे बीचचं नाव पाहिलं का? ते म्हणले नाही पाहिलं. मी म्हणलं भूतनाथ बीच आहे. तर साहेबांनी चक्क डोक्यालाच हात मारून घेतला म्हणे खरंच का? आणि त्याच्यानंतर साहेबांना शौर्या फोर्स करत होती पाण्यात उतरा. पण त्यांचे आत्ताच टाके वगैरे काढलेले आहेत आणि जखम म्हणजे थोडी बरी झाली तरी पण ते बँडेज लावावं म्हटलं त्यांच्या पायाला. आणि सरांनी बँडेज सोबतच आणलं होतं आणि ते बँडेज मी काढलं आणि सरांच्या पायाला लावत होते. कारण की आपल्या माणसाची काळजी आपणच घ्यायची असते. कोणी किती जरी म्हणजे फुकटचा लांबून जीव लावला किंवा काय म्हणतात ते विचारपूस केली तरी पण तुम्ही म्हणताना आता तुम्ही कशाला पाण्यात न्यायलात मग? तर पाण्यामध्ये मी नेत नाही, पाण्यामध्ये त्यांची मुलगी नेते. मी आणि आर्या दिदींनी तर सरळ सांगितलं होतं तुम्ही बिलकुल पाण्यात यायचं नाही किंवा हा टूर पण कॅन्सल करा म्हणत होतो. पण शौर्याच्या सुट्ट्या चालू झालत्या आणि शौर्याला खूपच जायचं अशी इच्छा होती. मग काय आम्ही मस्तपैकी आलोत आणि आता पाण्याच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर ते बँडेज जसं लावलं तसे साहेब शौर्यासोबत पाण्यामध्ये पळाले. आणि तिच्या मागे मी पण, कारण की साहेब आणि आर्या इकडं होते आणि ही शौर्या एक बॉटल भरून आणत होती. आणि तिथं लांब असा किडा होता तर त्या किड्यावर पाणी टाकायचं म्हणजे तो किडा म्हणे मध्ये जातं. आणि खरंच तिने पाणी टाकलं की तसाच तो किडा मध्ये गेला. स्वराज पण तिच्यासोबत होता खेळायला आणि मस्त ह्या दोघांनी छान असं खेळत होते. तोपर्यंत म्हणलं लहानपण दे का देवा. आणि छान असा समुद्र. मला खरंच खूप जास्त समुद्र आवडतो. आणि समुद्रामध्ये घेतल्या की 2दा तर गोचा म्हणजे काय बुडता वाचले. एवढी लाट तर माझ्या डोक्यावरून गेली. आणि खरंच एक लाट आली तशी असंच जाते माणूस की वाटते गेलं काय की. पण
पण लाट तशीच जशी वापस गेली तसं थोडं भानावर येते असं म्हणावं लागेल. आणि संध्याकाळ झाली थोडीशी 6:30 वाजले होते. तर इतका तर म्हणजे लाट पण मोठमोठ्या येत होत्या आणि ऊन नसल्यामुळे आम्हाला खेळायला पण असं खूप मज्जा येत होती. आणि त्याचाच फायदा घेऊन आम्ही खेळत होतो. तोपर्यंत साहेबांनी बस झालं म्हणे निघा बाहेर, आणि साहेब घेऊन आले एक काठी. आता म्हटलं एवढी काठी कोणाला चालू करतात काय माहिती. असं धकधुक धाकधुक धाकधुक होऊ लागलं. पण त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पाहून कळलं की हे काय आपल्यासाठी नाही. आणि ते साहेबांनी आणलं होतं. आर्याला ती काय करत होती, खंदत होती. तर तिच्या नखाला वगैरे माती लागू नये, जास्त म्हणजे हे होऊ नये. ती माती खंदून खंदून पहा तिने कसा मोठा ढीग केला. आणि त्याच्यानंतर बसली आर्याबाई तर बसली, पण शौर्या पाण्यातून येऊन येऊन आराम करत बसली. आणि साहेबाला काय आम्ही पाण्यामध्ये येऊच नका म्हणून सांगितलं. साहेब थोडेसे नाराज होते पाण्यामध्ये यायचं नाही म्हणल्याच्यानंतर. आणि आर्या म्हणे पप्पा मी पण जात नाही, आपण दोघं पण इथंच बसू. आणि शौर्य आणि मी मस्त पाण्यामध्ये भिजून फुल एन्जॉय करत होतो. पण शौर्याला इथं आल्याच्यानंतर पप्पा चला ना एकदा असं म्हणत होती. आणि ही श्रेया पहा लांबच, तिला म्हणजे इतकी भीती वाटत होती पाण्यामध्ये जायची, पण ती लांबूनच आपली आपली पाण्याची बॉटल घ्यायची आणि दूरच खेळायची. इकडं प्रिया आर्या पण आता पाण्यामध्ये उतरली, स्वराज ते भैया मस्त एन्जॉय करत होते. आणि शेवटी शौर्याने पप्पाला पाण्यामध्ये बोलावून घेतलंच. आणि साहेबांनी पण तिच्यासोबत पहा कसे मस्त पळापळी खेळत आहेत पाण्यामध्ये. आणि ती साहेबाला पकडायला चालली आणि केवढ्याला लाटा येत होत्या. खरंच खूपच भारी वाटत होतं. आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे गोवा तर काही नाही हो, पण मालवण कोकण एकच नंबर आहे. आणि एक इंस्टाग्रामवर पण कमेंट आली ती, मॅडम कोकणामध्ये तुम्ही पावसाळ्यात या. तर नक्कीच येऊ आम्ही. त्याच्यानंतर घरी आलो, फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केली, केस धुतले, कारण की पूर्ण माती माती अशी चिटकती, वाळू माती म्हणण्यापेक्षा ती वाळू चेहऱ्याला बी. आणि ती वाळू म्हणजे चिटकून चिटकून चेहरा तसा चमकत होता. मी आर्या शौर्या तिघी पण मस्त तयार झालो. आणि आता करायची होती पोटपूजा, म्हणजेच भूक लागलेली होती, आता जेवण करायचं म्हटलं. आणि जेवणासाठी आम्ही निघालो बाहेर. आणि शेवटी या ठिकाणी शौर्याला म्हणे गेम खेळायचे होते, गेम झोन होता इथं. तर त्याचं टायमिंग संपलं होतं, उशीर झाला होता, 9:30 वाजले होते आम्हाला. ते म्हणे उद्या या खेळायला. मग काय बच्चे कंपनी परत रिटर्न निघाले. शौर्याचे केस धुतल्याच्या नंतर पहा किती सुंदर दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही शिवकृपा हॉटेलवर आलो. आणि हॉटेल पाहून खूप छान वाटलं, कारण की हे घरगुती हॉटेल होतं. आणि इथं आम्ही मालवणची शाकाहारी थाली खाणार होतो, कारण की नॉनव्हेज आम्ही खात नाही. आणि त्याच्यामुळं पहा हॉटेलच्या बाहेर अशी चप्पल सोडायची. आणि खूप छान म्हणजे घरगुती हॉटेल होतं, पण जेवायला पण छान होतं. फक्त आता सध्या एक प्रॉब्लेम झालेला आहे, कोणी पण म्हणे एकदाच सांगा तुम्हाला काय खायचं, कारण की गॅस संपलेला आहे. गॅसचं हे झालं आहे, चायनीज वगैरे तर काय भेटत नाही, पण मालवणी थाली वगैरे असं भेटतं. आणि जेही ऑर्डर करायचं तुम्ही एकदाच सांगा, कारण की आम्हाला तेवढंच देतो, तीनदा होणार नाही. आता हे अवघडच झालं. आणि छान अशी पहा ही मालवणी थाली आली. आणि आल्याच्यानंतर आम्ही छान जेवणं केले. आणि जेवणं झाल्याच्यानंतर कुकीज सर्वांसाठी स्पेशल एक कुकीज घेतल्या. आणि जेवण झाल्याच्यानंतर स्वीट तर पाहिजेच. आणि मालवणी थालीमध्ये आम्रखंड पण होतं, तर ते पण शौर्या आणि श्रेया आनंदाने खात होत्या. खूप मज्जा आली पहा मालवणच्या टूरला, खूप भारी वाटतं. आणि त्यातले त्यात बच्चे कंपनीचा आनंद, आमच्या लेकरांना पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं. आणि हे पहा स्वराजसाठी एक राहिलं होतं कुकीज, स्वराज परत गेला. आणि तोपर्यंत हे सर्व बच्चे कंपनी भैया प्रिया
कुकीज खात होते आणि हे कुकीज राहिले होते माझं एक आणि स्वराजचं एक. आणि काय मग छान असं कुकीजचा आनंद घेतला. घरी आलो, झोपी गेलोत. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर झोपेतून उठलोत. पाहतोच तर काय, जे कोकणामध्ये जायची हौस होती पावसाळ्यात, तर ती हौस आमची दुसऱ्याच दिवशी पूर्ण झाली. आणि सकाळी सकाळी छान असा पाऊस पडत होता. अरे बापरे. आणि मग काय, आणि आमच्या हॉटेलच्या बाजूचा व्ह्यू पहा किती छान होता. आणि हे पहा पाणी पडत होतं, फणसाचं झाड, आणि खूप भारी वाटत होतं. मग काय, गॅलरीत खिडकीतूनच बाहेर गेले आणि छान असा आनंद घेतला गॅलरीतला. आणि साहेबांना पण आवाज देऊन उठवलं. सर उठा म्हटलं, खूपच भारी वाटते. आणि एका आवाजामध्ये नवरा पण गडबडीने उठून बाहेर आला, कारण की पाऊस पडल्याला पाहून मी जशी खुश झाले तर त्या दुप्पट साहेब पण खुश झाले. आणि पाहू शकता झोपेतून उठलेले आमचे चेहरे. पण सकाळी सकाळी कसं मस्त वातावरण होतं. तो व्हिडिओ काढण्याचा मोह काही आवरला नाही. आणि ह्या जशा जशा म्हणजे छान अशा कॅप्चर करण्यासारख्या गोष्टी असतात, तर त्या मी व्हिडिओमध्ये नक्कीच घेते. आणि तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळी म्हणतात मॅडम मेकअप, तर पहा झोपेतून उठल्याच्या नंतर बिना मेकअपचं, विदाऊट फिल्टर आणि नॅचरली, म्हणजे कसं छान निसर्गरम्य वातावरण. त्यामुळे नवरासोबत चेहऱ्यावरची चमक काही कमी नव्हती. बिना मेकअपची एवढी चमक होती चेहऱ्यावर. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आणि तुम्ही मालवणला कधी फिरायला गेलात का? गेला असाल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि नसाल गेलात तर हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांना दाखवा. आणि नक्की सहकुटुंब सहपरिवार मालवणला या. पहा आमचे चिमुकले कसे झोपलेतून उठले नंतर. आणि शौर्या तर फारच एक्सायटेड होती आणि झोप आवरत नव्हती. तिला म्हटलं जायचं नसलं तर झोपी जाय, आम्ही दोघं जाऊन येतो. नाही मम्मी यायचं आहे ना, असं म्हणून डोळे चोळत चोळत लेकरू उठलं आणि ब्रश करायला गेलं. आणि खरंच माझं हिच्याकडं पाहिलं की मला माझं लहानपण आठवते, आणि आर्याकडं पाहिलं की मला माझं मोठेपण आठवते असं म्हणावं लागेल. कारण की मी लहानपणी खूप चिडचिडी होते, आणि आर्या पहा आता किती शांत आहे. आता मी पण शांत झाले.